हॅलो नमस्ते, सानेस लाईफस्टाईल आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। कसे काय सगळे मजेत ना? सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस येतो खूप खूप आनंदी आणि भरभरीटीचं जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना। आणि आज आहे गोकुळाष्टमी, तर सर्वांना गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा असा आहे। तर चालला आहे माझ्या इकडं सकाळचं आपण जे म्हणतो ना शाबूची खिचडी वगैरे, तर तेच चाललं आहे। इकडे मुलाची आंघोळ वगैरे झालेली आहे आणि त्याला आता चहा पाणी करून द्यायचं आहे। काय होतं माहिती का, आणि खिचडी जी आहे तर माझी बनवायची आता, तर चालला आहे। आणि बघा मी म्हणते सकाळी थोडासा पाऊस आहे तो उघडला, पण पाऊस उघडला नाही, आता चालू झालेला आहे। तर असं चला त्याच्यात हे आहे तर नक्कीच। आणि आज सोमवार पण आहे, तर मी जे आहे तर महादेवाला आम्ही जाणार आहोत। पण मी काय करते माहिती का, तर 5 वाजता महादेवाला जाते। कारण की काय होतं माहिती का, मग तिकडून जर काय यायला मला किती पण लेट होते, 8 वाजू द्या किंवा 8:30 वाजू द्या, मग टेन्शन राहत नाही का। तर सकाळचं काय असतं माहिती का, खूप सारे कामं असतात ते करायचे असतात आपल्याला। आणि मग त्यामध्ये जे आहे तर मुलीला स्कूलमध्ये सोडायचं असताना आपण तिकडं देवाला जर का दर्शनाला गेलो ना, तर काय होतं माहिती का, कधी कधी की आपलं मन लागत नाही की हा माझं घरी काम राहिलं आहे, मुलीच्या शाळेचा टायमिंग झाला आहे, मला हे आहे मला ते तसं आहे। पण रात्रीचं जर का आपण गेलो तर दिवसभराचे काम आवरलेले असतात आणि कुठं आपल्याला लवकर जायचं म्हणलं तर आपण असं पण एक्स्ट्रा काहीतरी करून ठेवतो। तर तसंच आहे, तर मी काय आज फराळ आहे सर्वांना, त्यामुळे जे आहे ते काय करणार नाही, तिकडून आल्यावर करेन बरं। हे 10 का वाजणार आणि असं आज गोकुळाष्टमी आहे, तर त्यामुळे जे आहे ते लवकर झोपत नाहीत आमच्या इकडे जे आहे असा नियम आहे। तर मग त्यामुळे जे आहे तर मुद्दाम होऊन संध्याकाळी 5 वाजता जायचं। तिकडून यायला किती बी लेट झाला तरी पण काय नाही, चहा आहे माझ्या हातामध्ये, मला चहा द्यायचा आहे त्याला। आणि किती पण उशीर जरी झाला ना तर काय टेन्शन येत नाही, असं पण जागायचं आहे तसं पण जागायचं आहे। त्यामुळे जे आहे ना तर आज लेट करायचं आहे पूर्णच असं आहे। तर या तुम्ही पण सर्वजण चहा घ्यायला। आणि परत एकदा सर्वांना गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा। तुमचा दिवस जे आहे तो खूप 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 आनंदी जाओ। आणि आमच्या इकडे चाललेत कपडे घालणं, ब्राह्मण बुवा आहेत आमचे, ते थोडासा कपड्याला डाग लागला आहे त्याच्यात चालली आहे आमची किटकिट। काही नाही कसं लागले काय नाही, तुम्ही तर चांगले धुवून ठेवलं। तर या चहा घ्यायला सर्वजण। तर मी जे आहे त्याच्यानंतर बोलते, खूप काम आहे। इकडे चालली आहे माझी शाबूची खिचडी, आज पूर्ण परिवारासाठी जे आहे तर उपवास आहे, तर मुलं पण तेच खातात खिचडी। आणि त्यामुळे जे आहे आज मी भरपूर अशी खिचडी बनवून घेतली आहे। आणि आमच्या सगळ्यांना जे आहे ना, आज बघा पाऊस सध्या नाही आहे, चालली आहे माझी खिचडी। आणि इकडे जे आहे ना तर माझी आज देवपूजा आहे ते पूर्ण आवरलेली आहे, कारण की सोमवार आहे आणि त्यासोबतच आज गोकुळाष्टमी पण आहे असं आहे। तर त्यामुळे त्याची मी खूप लवकर उठली होती आणि मग देवपूजा करून घेतली, बरेच काही कामं होते ते करायचे होते। तर आणि मग आत्ता वाजलेले आहेत 8 सव्वा 8, कारण की 9 वाजता जे आहे ना तर मिस्टर जातात, मग त्यासाठी त्यांना पण आज सोमवार असतो म्हणून खिचडी जी आहे तर मग लवकरच करायची लागते। नाही तर मग मला जर काही एकटीला उपवास असेल तर खिचडी काही करत नाही, वैता घेऊन जातो। शाबू पण जास्त नाही खाऊशी वाटत, कोणाला काय कशाचं आहे असतं। तसंच काय माहिती का, महिनाभर पूर्ण श्रावण महिना जे आहे तर मला उपवास आहे, त्यामध्ये जे आहे तर मला शाबू वगैरे काही नाही खाऊशी वाटत आहे। हवा सुटली आहे, काल दिवसभर कंटिन्यू पाऊस होता आणि आज खूप हवा आहे, पण ती हवा बरी कारण की कपडे सुकतात। हा पिल्ल्या, खूप किती बी पटकन काम आवरायचं म्हणजे तरी घरचं टायमिंग होऊन जातं, असंच आहे माझं। तर आज महादेवाला जायचं आहे, पण आता महादेवाला जे आहे ना तुम्ही कधी जाणार आहे माहिती, आत्ता नाही आहे जाणार, 5 वाजता जाणार आहे। ज्या टायमिंगला मी मुलीला स्कूलमधून घ्यायला जाते ना त्या टायमिंगला, म्हणजे काय होतं तिकडून यायला मला 7 वाजू किंवा 8 वाजू। आज खूप गर्दी असते तर 8 वाजता। काय झालं पिल्या, डाग लागला? काय होत नाही तिला, 2 मिनिटं थांबतात तिकडे, फक्त एवढा डाग लागला आहे आता आमच्या कपड्याला। तर त्यामुळे जे आहेत आता आम्ही 3दा ह्या डागाला बघणार आहोत, आणि कशाने लागलाय मला काही माहिती नाही, कारण की मी तर धुवून हे केलेले होते काल। एवढा पाऊस होता तरी पण धू परत बदलते, पण आता तर काय, आणि किती छोटा डाग आहे पिल्या, ह्याला काय होतं एवढं। मी उद्याच्याला त्याला चांगलं धुवून टाकते, कशाने डाग लागला रे, धुतलेले होते मला पण नाही माहिती, मी इतके हे सेफ्टी टाकली होती ते कपडे, वाळले का पण
स्कूलच्या कपड्यांना जे आहेत आमच्या थोडासा डाग लागलेला आहे. हा उद्या कशाची सुट्टी? हा बरोबर आहे. तर सर्वांना मी म्हणजे आहे ना, तर चला चाललेलं आहे माझी आता खिचडी जी आहे ते झालेली आहे. आता आमचा चहा होणार आहे. चहा होईल आता. मुलाला जे आहे ते चहा द्यायचा आहे. तर इकडे बघा खिचडी पण झालेली आहे माझी. झाकून ठेवते. आणि माहिती खिचडीला मी जे आहे ना, आमच्या तर उकडून बटाटा आवडतो. मला तर बटाटाच आवडत नाही. मेन पॉइंट आहे खिचडीमध्ये तरी नाही आवडत. हा कसा बोलतो बघा. म्हणून आम्ही आहे ना खायला. तुम्ही तर आहे. खूप छान वाटतं आहे माहिती का. तर चला तुम्ही जे आहे ते व्हिडिओ कंटिन्यू पहा. आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि तुमचा दिवस जे आहे कसा जातो ते नक्कीच मला सांगा. आता आम्ही जे आहे तर मायलिकी निघालेलो आहोत. स्कूलमध्ये जायचं आहे. आणि बघा रोजचा पाऊस चालू जायचं. छत्री हवे ना तशीच होणार आहे. छत्रीचं काय सांगू गेली का तुला म्हणलं ना मी छत्री घेऊन काय राहू दे. अशी कर हवेच्या ह्याला कर. इथंच उलटी झाली बघा छत्री. सकाळी पाऊस नव्हता पण मी ज्या टायमिंगला मुलीला स्कूलमध्ये घेऊन जात होते त्या टायमिंगला जे आहे तर खूप पाऊस आलेला होता. पण मी तिला जे आहे ते सोडून आलेली आहे. आणि आता मी जे आहे ते घरी जात आहे. कारण की काय करणार या पावसाचा रोज ताण आहे ते आहे. तर असो आता त्याचे दिवस आहेत तर ते येणारच झाला. तर मी जे आहे तर आता व्हिडिओ आपला इथंच संपवत आहे. तर नक्कीच आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि तुमचा पण दिवस असाच जातो का माझ्यासारखा 2 टाईम दिसतात ते नक्की मला कमेंटद्वारे सांगा. बाय.